पंढरपूरचा पांडुरंग हा गरिबांचा देव म्हणून ओळखला जातो. विठुर माऊलीच्या दर्शनासाठी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने भाविक आलेले आहेत. मात्र भाविकांना वेळेमध्ये दर्शन मिळत नसल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली दर्शन बारी ही वारंवार थांबवण्यात येत असल्यामुळे भाविकांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे बारी का थांबवण्यात आली, दर्शन बारी सुरळीत का करण्यात येत नाही, असा प्रश्न देखील भाविकांमधून विचारला जात आहे. तुळशी पूजेच्या नावाखाली विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या गोरगरीब भाविकांना अडवले जात आहे, तर गर्भ श्रीमंतांना मागच्या दरवाजाने दर्शनाकरिता सोडले जात असल्याची चर्चा दर्शन बारी थांबलेल्या भाविकांमधून ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने हे तुळशी पूजा तात्काळ थांबवण्यात यावी आणि सुरळीतपणे दर्शन व्यवस्था करण्यात यावी. दर्शन बारीमध्ये थांबलेल्या लहान मुलांचा, महिलांचा आणि आबालवृद्धांचा विचार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि राज्य सरकारने करावा आणि दर्शन बारी ही सातत्याने कंटिन्यू करावी. दर्शन बारीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, बारी 24 तास चालू ठेवावी अशी मागणी देखील भाविकांमधून केली जात आहे. मात्र तुळशी पूजेच्या नावाखाली वारंवार दर्शन बारी थांबवण्यात येत असल्याची चर्चा भाविकांमधून ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे दर्शन बारीमध्ये थांबलेल्या अनेक भाविकांना, आबालवृद्धांना आणि लहान मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दर्शन बारीमध्ये उभे असलेल्या भाविकांना दर्शनासाठी साधारणतः 7 ते 8 तासाचा वेळ लागत असल्याचे भाविकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे VIP ट्रीटमेंट असणाऱ्या लोकांना मागच्या दरवाजाने दिली जाणारी सेवा आणि तुळशी पूजा ही तात्काळ बंद करण्यात यावी व विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि भाविकांना मंदिर समिती आणि राज्य शासनाच्या वतीने न्याय मिळवून द्यावा. त्यांची कोठेही गैरसोय होणार नाही याची दखल राज्य शासनाने घ्यावी अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.